तेरा सिर्फ दिमाग खराब है काका, मैं बंदा ही खराब हूँ। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असंच आपण ट्रेंडिंग ट्रेडर्स क्रिएट करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन आवश्यकता ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही सिंपली सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी इथे व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करून जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो। तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करू शकता। आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल विचारायचं असेल किंवा माझ्याशी बोलायचं पण असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, तुम्हाला तिथे लगेच रिप्लाय मिळेल भावांनो। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेंडिंग एडिटिंग मराठीमधून शिकवले जाते। तर चला भावांनो, जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर बघू शकता इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथं आपला स्टेटस जो फुल स्क्रीन होणार आहे तर आपल्याला 9.16 ही साईट फुल साईट सिलेक्ट करून घ्यायची आहे। फुल स्क्रीन साईट सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता वरती तुम्हाला मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात एक नंबर बॅकग्राऊंडचा ऑप्शन दिसत असेल तर बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक ब्लॅक बॅकग्राऊंड दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडची साईज तुम्हाला 30 सेकंदापर्यंत खेचून न्यायची। आता जो स्टेटस आहे आपला 30 सेकंदापर्यंत होणार आहे, तर बघू शकता मी अशा प्रकारे 30 सेकंदाचा बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेला आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे। लेअरवर जाऊन मीडियाचा ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर भावांनो सगळ्यात पहिले तुम्हाला एक बॉक्सचा व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे। तो व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे। कात्राच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे याला फुल टू स्क्रीन केल्याच्या नंतर बघून घ्यायचं आपला जो व्हिडिओ आहे तो राईट आपल्या बॅकग्राऊंड इतका झालेला आहे, ठीक आहे। त्यानंतर याच्या एक नंबरला यायचं आहे। एक नंबरला आल्याच्या नंतर करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं परत एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेनची सिलेक्ट करून घ्यायची सगळ्यात आधी। कात्राच्या कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं। बघू शकता फुल स्क्रीन झालेली आहे। हिच्यावरती क्लिक करायचं आणि हिची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची अशा प्रकारे। हिची लेंथ शेवटपर्यंत खेचून नेल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं मीडियावरती जाऊन परत तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा, ठीक आहे। तर व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे। ॲडजस्टमेंटचा ऑप्शन दिसत असेल भावांनो खाली आल्याच्या नंतर बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ज्या लेंथ आहे शेवटच्या दोन्ही रेषा त्या पूर्णपणे हाय करायच्या आहे। हाय केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता आहे, याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। बघू शकता पूर्णपणे ॲड झालेला नाही हा व्हिडिओ, तर करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर इकडे बघू शकता 3 डॉटचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करून सगळ्यात एक नंबरचा ऑप्शन दिसत आहे डुप्लिकेटवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथं 2 लेअर तयार झालेले आहे। तर एक नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं, दाबून धरायचं आणि याला असं पुढं खेचून न्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे इथं 2 लेअर पूर्णपणे ॲड होऊन जातील आणि आपली जी व्हिडिओ हा शेवटपर्यंत दिसेल अशा प्रकारे, ठीक आहे। याच्यावरती क्लिक करायचं आणि समोरील जो पार्ट आहे कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला कट करून घ्यायचं अशा प्रकारे, ठीक आहे। परत लेअरचा एक नंबर यायचे आणि लेअरवरती जाऊन परत मीडियावरती जायचे। मीडियावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक PNG मिळेल, द फील द लव, या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती ब्लेंडिंगवरती यायचं सगळ्यात आधी आणि इथं स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि याची जी लेंथ आहे पूर्णपणे शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे। याची लेंथ पूर्णपणे शेवटपर्यंत खेचून याच्यानंतर बघू शकता याला अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायचं आहे। थोडंसं झूम करू शकता, तुमच्या हिशोबाने बघू शकता, जसं ठेवायचं आहे तसं ठेवू शकता तुम्ही, ठीक आहे। अशा प्रकारे ठेवायचं आहे। परत या PNGवरती क्लिक करायचं आणि ॲडजस्टमेंटवरती जाऊन याच्या दोन्ही पण ह्या लेंथ हे पूर्णपणे हाय करायचे आहे आणि एक नंबरची लेंथ थोडीशी खाली न्यायची आहे, 30वरती किंवा 25वरती अशी न्यायची आहे, ठीक आहे। अशा प्रकारे राहून द्यायची। त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला व्हिडिओचा एक नंबर यायचा आहे आणि लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक ही PNG मिळेल, बघू शकता अशी वहीच्या पानाची। ती PNG आपल्याला इथं ॲड करायची। नीची लेंथ सगळ्यात पहिले आपण शेवटपर्यंत नेऊया।
आणि एक नंबर येऊन इथं तुम्हाला झूमचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं, PNGवरती क्लिक करायचं आहे आणि तिला इथं खाली ॲड करून घ्यायचं या कोपऱ्यामध्ये. बघू शकता अशा प्रकारे. इथे ॲड केल्याच्या नंतर करायचं काय आपल्याला साईज छोटी करायची परत आणि तुम्हाला बॉर्डरची PNG दिसत असेल ना, तिच्यावरती क्लिक करायचं बॉर्डरच्या लेंथवर. 3 डॉटवरती जाऊन इथं बघू शकता बिंग टू फ्रंटवरती क्लिक करायचं एक नंबरच्या ऑप्शनवरती, सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती. तर PNG जी आहे बॉर्डर PNG याच्यावरती येईल. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय आता, जो पण तुमचा PNG असेल किंवा तुमचा फोटो असेल, तुम्ही गर्ल असेल बॉय असेल, तुमची जी PNG असेल ती PNG तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. तर सिम्पली इथं लेअरवरती जायचं, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायची आणि जी पण तुमची PNG व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲड करायची ती PNG आता सिलेक्ट करून घ्यायची. तर सिम्पली मी एक PNG सिलेक्ट करीत आहे. तर मी एक PNG सिलेक्ट केलेली आहे. PNGची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे बघू शकता. आणि अशा प्रकारे PNGची लेंथ शेवटपर्यंत नेल्याच्या नंतर आपल्याला याला असं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्याच्या नंतर बघू शकता, थोडंसं अजून झूम करून घेऊया. अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे आणि इथं 3 डॉटवरती जाऊन हिला PNGवरती क्लिक करायचं आहे आधी आणि 3 डॉटवरती जाऊन हिला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हिला सेंड टू बॅक केल्याच्या नंतर बघू शकता हा बॉक्सचा व्हिडिओ आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्रोमॅकीचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती यायचं आहे आणि याला इनेबल करायचं आहे. इनेबल केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे हा काही दिसणार आहे. तर आपल्याला असं काही दिसल्याच्या नंतर करायचं काय, थोडंसं याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. वरली जी लेंथ खाली जी लेंथ आपल्याला 60वरती न्यायची, जवळपास 60 नाही 55पर्यंत न्यायची आणि वरली जी लेंथ आपल्याला 30 किंवा 32पर्यंत ठेवायची, 32पर्यंत ठेवायची. ठीक आहे, अशा प्रकारे. तर जो हिरवा कलर आहे ग्रीन्स कलर तो दिसणार नाही. ठीक आहे ना, अशा प्रकारे पूर्णपणे व्हिडिओ बनवून आता रेडी झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एक सॉन्ग ॲड करायचं आहे. तर बघू शकता ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं ऑडिओवरती जाऊन तुम्हाला जे पण फोटोमध्ये तुमचं सॉन्ग असेल ते सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. तर इथनं मी एक सॉन्ग ॲड केलेलं आहे. त्यानंतर करायचं काय आहे, बघू शकता आता सॉन्ग ॲड झालेलं आहे. आता थोडंसं आपल्याला पुढे यायचं आहे. या पेजवरती क्लिक करायचं आहे आणि ओव्हरऑल ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला हावाला इफेक्ट याच्यावरती देऊन घ्यायचा. बघू शकता PNGवरती हावाला. ठीक आहे, अशी PNG हलताना जो इफेक्ट आहे तो आपल्याला याच्यावरती ॲड करून घ्यायचा आहे. थोडंसं ऐकून घेऊया. काका मैं बंदा ही खराब हूं. तर इथं यायचं. इथं आल्याच्या नंतर करायचं काय, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सगळ्यात शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती येऊन याला फ्लिकर हा ॲनिमेशन देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि हा ॲनिमेशन दिल्याच्या नंतर करायचं काय, एक नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे. जी समोर आली असेल तिला 3 डॉटवर जाऊन याला परत सेंड टू बॅक करायचं आहे. आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला आता प्ले करून दाखवतो. थोडं साऊंड आपण फुल करून घेऊया. और तेरा सिर्फ दिमाग खराब है काका, मैं बंदा ही खराब हूं. तर बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि शेअरच्या आयकॉनवरती क्लिक केल्याच्या नंतर याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्या भावांनो आणि बहिणींनो. कारण की हा व्हिडिओ जो आहे फुल स्क्रीन झालेला आहे. तर PNG आपली जी फाटणार नाही आणि एकदम क्वालिटीमध्ये व्हिडिओ दिसेल. ठीक आहे, तर फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्या. खाली इथे एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आणि याची जी प्रोसेस आहे पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, आणि भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवले जाते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, कारण की तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.